पूरग्रस्तांना तात्काळ सानुग्रह अनुदान द्या, निष्पक्ष पंचनाम्यांची मागणी। वंचित बहुजन आघाडीचे तहसीलदारांना निवेदन। शेतकरी, शेतमजूर व पूरग्रस्तांना तातडीची मदत देण्याची मागणी। आपण पाहत आहोत बहुजन इंडिया न्यूज टुडे। चला तर पाहूयात आजची विशेष बातमी। 30 व 31 जुलैच्या मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नद्या-नाल्यांना महापूर आल्याने मोठ्या प्रमाणात शेती, घरे व जनजीवनाचे नुकसान झाले आहे। या सर्व नुकसानग्रस्त शेतकरी, शेतमजूर व नागरिकांना तात्काळ सानुग्रह अनुदान देण्यात यावे, तसेच निष्पक्ष पंचनामे करून शासनाची मदत त्वरित उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली। या संदर्भात 3 ऑगस्ट 2026 रोजी माननीय तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले। निवेदनात म्हटले आहे की मुसळधार पावसामुळे तालुक्यातील नद्या-नाल्यांना महापूर आला। हजारो एकर शेतीतील उभी पिके वाहून गेली असून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे। अनेकांची गुरेढोरे पुराच्या पाण्यात वाहून गेली, तर नदीकाठावरील घरांमध्ये पाणी शिरल्याने घरांची पडझड होऊन संसार उपयोगी साहित्याचेही मोठे नुकसान झाले आहे। जळगाव जामोद शहरातील महादेव वाघोदे हे पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेबद्दल शोक व्यक्त करत सर्व पूरग्रस्तांना तातडीने सानुग्रह अनुदान, पारदर्शक व निष्पक्ष पंचनामे आणि शासनाची आर्थिक मदत त्वरित देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली। निवेदन देताना उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते, तालुका अध्यक्ष देवानंद दामोदर, सुनील बोदडे, ॲडव्होकेट संदीप उगले, रतन नाईक, उपसभापती प्रशांत अवसरमोल, मंगळ डोंगरदिवे, विजयकुमार तायडे, नाना डोंगरदिवे, गुलाबराव आठवले, अताउल्ला खान, आझम कुरेशी, अनवर तडवी, जगदीश हातेकर, सुनीता हेलोडे, रोशन तायडे, ज्ञानेश्वर कोकाटे, आनंद गवई, संतोष तिजारे, लोकपाल भगत, श्रीराम भिडे, सुपा बांगर, रवींद्र नाईक, रामभाऊ तायडे, रवींद्र तायडे, वैभव वानखडे, संतोष फारसाकडे, सोहेल खान, प्रमोद कोकाटे, बाबूराव तायडे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर तसेच पूरग्रस्त महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते। बहुजन इंडिया न्यूज टुडेसाठी बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी उमेश मेढे। अनेकांच्या घरामध्ये त्या महापुराचं पाणी जाऊन अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आणि अनेक शेतकरी बांधवांचे हजारो एकर शेती पाण्याने खरडून गेली, त्यांची पिके खरडून गेली। त्या संदर्भामध्ये आमची मागणी आहे की पंचनामे तो होत आहे, परंतु पंचनामे होत असताना त्यामध्ये पारदर्शकता हे असायला पाहिजे। कारण बरेच वेळा अनेक पंचनामे करते जे कर्मचारी असतात शेतामध्ये जाऊन त्या शेतकऱ्याच्या समोर पंचनामा करतात, परंतु इकडे आल्यानंतर ऑफिसला आल्यानंतर त्याच्यामध्ये तोडतोड करून काही विशिष्ट लोकांसाठी जास्तीचं त्यांचं शेत खरडून गेलं असं लिहून देतात। आपण पाहिलं असेल 2023 मध्ये या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला। म्हणून यावेळेस आम्ही जनतेला सुद्धा आवाहन करतो की वंचित बहुजन आघाडी आपल्यासाठी सदैव तत्पर आहे। झाली पडझड झाली, त्यामुळे घरकुलाचा लाभ हा लवकरात लवकर देण्यात यावा, अशी आजच्या या निवेदनाच्या माध्यमातून आम्ही माननीय तहसीलदार साहेबांना मागणी केलेली आहे। मुसळधार पाऊस आला, त्या पावसामुळे महापूर आला आहे जळगाव तालुक्यामध्ये। आज त्या संदर्भामध्ये वंचित बहुजन आघाडी तालुक्याच्या वतीने आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन सादर केलेलं आहे। जे नदीकाठचे घर आहेत त्या घरांचं अतोनात नुकसान झालेलं आहे। त्याच्या जगण्याचं जे साहित्य असते, खाण्यापिण्याचे जे वस्तू असतात, गहू, ज्वारी, भांडे हे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं आहे, घरं उद्ध्वस्त झालेलं आहे। आणि त्याचप्रमाणे जे शेती आहे, शेती आता 1-1.5 महिना होऊन राहिला तिची पेरणी करून बरंचसं आगाईत बदल आलेलं होतं। पूर्णपणे आगाईत आणि ते शेती पूर्ण खरडून गेलेली आहे, काहीच बाकी राहिलेलं नाही आहे। आणि गुरंढोरं सुद्धा त्या पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेलं आहे, मृत्युमुखी पडलेलं आहे। त्याचप्रमाणे महादेव वाघोदे जळगाव शहरामध्ये तो सुद्धा मृत्युमुखी पडलेला आहे। त्याला सुद्धा भरीव मदत शासनाने करावी। पुनर्वसन नदीकाठच्या घरांचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि जास्तीत जास्त आता त्यांना भरीव मदत मिळाली पाहिजे। या संदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। मागच्या